दरम्यान रवींद्र वायकरांना मिळालेल्या या क्लीन चिटवरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तसंच पक्षांतर झाल्यावरच खटले कसे मागे घेतले जातात यावर भाजपनं भाष्य करावं असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही।